नमस्कार. आज माझ्या वाचनात एक सकारात्मक विचार करणारी बाई प्रत्येक गोष्टीतून कसा सकारात्मक विचार करते याबद्दल लेख होता तो. खरंच आहे, आपण ह्या दृष्टिकोनातून जर विचार करायला लागलो तर जग खूप सुंदर वाटेल. ती म्हणते की माझा नवरा रात्रभर मोठ्याने घोरतो. मला एक समाधान मिळतं की त्याला गाढ आणि सुखाची झोप मिळते. माझा मुलगा सकाळी उठून रोज म्हणतो की मला मच्छर आणि खटमल चावतात. मला बरं वाटतं की माझा मुलगा रात्रभर घरीच होता. आवारागर्दी करत कुठे बाहेर गेला नव्हता. मला दर महिन्याला इलेक्ट्रिकचं बिल, गॅस बिल वगैरे पेट्रोलचं बिल भरावं लागतं. पण मला खूप बरं वाटतं की ह्या वस्तू माझ्याकडे आहेत आणि म्हणून आणि त्या वापरातही आहेत. जर त्या नसत्या तर माझं आयुष्य किती कठीण झालं असतं. मला दिवस संपेपर्यंत अगदी थकून सूर होईपर्यंत मला खूप घरात कामं असतात. पण दिवसभर काम करायचं ताकद आणि बळ मला दिले आणि ज्यांच्यासाठी काम करावं अशी माणसं देवाने माझ्या बाजूबाजूला दिली आहेत. हे किती समाधानी आहे. मला रोज केर कचरा काढून खिडक्या वगैरे सगळं स्वच्छ करावं लागतं. मग मी मनात म्हणते देवा मला घर आहे आणि एवढं मोठं घर आहे की ज्या घराची मला साफसफाई करायला वेळ काढावा लागतो. ज्यांच्याकडे घर नसेल त्यांचे काय हाल होत असतील. मला कधी मध्ये छोटा मोठा आजार होतो, पण मी लगेच बरी होते. मला देवा तो आरोग्य चांगलं दिलं आहे म्हणून मी तुझी आभारी आहे. मी सणाला खूप जणांना मला भेट द्यावी लागते. माझा पर्स खाली होतो, पण मी विचार काय करते, एवढी माणसं माझ्या आसपास आहे की ज्यांना मी भेट देण्यासारखे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. जर ते नसते तर माझा सण अगदी वैराण झाला असता. अशा बऱ्याच म्हणजे खरंच आहे बघा, प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं ना की मग आपल्याला वाटतं खरंच आपण त्यातला निगेटिव्हपणा घालू आपणच शकतो. त्याच्याकडे चांगल्या नजरेने बघून आहे त्या परिस्थितीकडे आपल्याकडे ते तरी आहे, दुसऱ्यांकडे तेही नाही. तुम्ही माझं ऐकताय ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.